चला, जय हिंद मित्रांनो. नमस्कार. खूप दिवसातून आपण युट्यूबवर आलोय. आजपासून आपण नवीन करंट अफेअर्स सिरीज चालू करतोय. तुमचे पेपर होस्तोर रोज आपण डेली करंट अफेअर्स युट्यूबवरती टाकणार आहोत. बघा तर आज मग आजच्या लेक्चरमध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी झालेत 1 नोव्हेंबर पासून ते 31 डिसेंबर पर्यंत. आता तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये जर प्रश्न विचारायचे झाले तर ते तुम्हाला पेपरच्या अगोदर 2 महिने 3 महिने 4 महिने निदान कमीत कमी म्हणलं तर 5 महिन्यांपर्यंत हे प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळं आपण अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे. बघा पहिली घडामोड आज आपण पाहणार आहोत. बघा पहिली घडामोड, संविधानाचे संथाळी भाषेत प्रकाशन केले आहे. मित्रांनो खूप महत्वाची घडामोड आहे. संविधानाचे संथाळी भाषेत प्रकाशन केलेलं आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जातो यावरती असा की नुकतंच संविधानाचं कोणत्या भाषेत प्रकाशन केलेलं आहे, तर त्याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? संथाळी भाषेत. समजलं? कोणत्या? संथाळी भाषेत. बघा प्रकाशन कधी केले? 25 डिसेंबर 2025 रोजी. कुणाच्या हस्ते झालेलं आहे प्रकाशन? द्रौपदी मुर्मू यांच्या, ज्या की आपल्या देशाच्या राष्ट्रपती आहेत. समजलं? पुढे बघा, संविधानाची ही आवृत्ती ओल चिकी या लिपीमध्ये लिहिली गेली आहे. ओल चिकी, कळलं? ओल चिकी लिपी आणि संथाळी भाषा. भाषा ही संथाळी आहे पण तिची लिपी कोणती आहे? ओल चिकी लिपी आहे. समजलं? ओल चिकी लिपी आहे. व्यवस्थित ध्यानात ठेवा, या वर्षी ओल चिकी लिपीची शताब्दी वर्ष म्हणजे 100 वर्षे पूर्ण म्हणून अशी शताब्दी वर्षे साजरी केली जात आहे. कळलं? मग संविधानाची आवृत्ती कोणत्या भाषेत? तर संथाळी भाषेत. आणि ती लिपी कोणती आहे? ओल चिकी लिपी आहे. बघा पुढची घडामोड. बघा पुढची महत्वाची घडामोड. बघा पेसा प्रादेशिक परिषद. बघा मित्रांनो, पेसा प्रादेशिक परिषद ही महत्वाची आहे आपल्याला. तुम्हाला पेसा प्रादेशिक परिषद कोठे भरली असा प्रश्न विचारला जातो. बघा ठिकाण कोणतं आहे? पेसा प्रादेशिक परिषद जिथं भरली होती त्या ठिकाणाचं नाव काय आहे? विशाखापट्टणम. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश मधलं आहे. विशाखापट्टणम. बघा बघा त्याचा उद्देश काय आहे? तर राज्यघटनेच्या 5व्या अनुसूचीतील क्षेत्रांमध्ये पेसा कायद्याची अंमलबजावणी अधिक बळकट करणे, याच्यासाठी पेसा प्रादेशिक परिषद विशाखापट्टणम येथे भरवलेली होती. समजलं? पुढची घडामोड बघा. बघा सबका बीमा सबकी रक्षा विधेयक 2025. सबका बीमा सबकी रक्षा विधेयक 2025 हे विधेयक का महत्वाचं आहे? बघा मित्रांनो, 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि विमा क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी बदल प्रस्तावित आहेत या विधेयकात. बघा मग 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणतं विधेयक पारित करण्यात आलं किंवा कोणतं विधेयक मांडलं गेलं, तर त्या विधेयकाचं नाव आहे सबका बीमा सबकी रक्षा विधेयक. समजलं? बघा मग विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची एफडीआय ची मर्यादा 100% पर्यंत वाढवणारे विधेयक लोकसभेने 16 डिसेंबर 2025 रोजी मंजूर केले. कळलं? बघा दुसऱ्या पद्धतीने ह्याच्यावरती कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक मर्यादा 100% वाढवणारे विधेयक म्हणून कोणते विधेयक ओळखले जाते, असाही प्रश्न विचारला जातो. चला बघ पुढची घडामोड बघा. बघा आत्ताच जस्ट महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. मग महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वाचं काय आहे? बघा बघा महत्वाचं म्हणलं तर मित्रांनो, आपल्या राज्यात एकूण किती महानगरपालिका आहेत हे महत्वाचं आहे. आपल्या राज्यात एकूण 29 महानगरपालिका अस्तित्वात आहेत. बघा
28वी कोणती आहे? इचलकरंजी. इचलकरंजी 28वी आहे आणि जालना मित्रांनो 29वी जालना आहे. या लेटेस्टच्या 2 महानगरपालिका आहेत. 28वी इचलकरंजी आणि 29वी जालना. त्याचबरोबर बघा मित्रांनो, देशातील सर्वात जुनी महानगरपालिका याच्यावरती प्रश्न येतो, कोणती आहे? मद्रास, चेन्नई. कधी स्थापन झाली? 1688 साली. दुसरी बघा, राज्यातील सर्वात जुनी महानगरपालिका जर आपल्या राज्यातील महाराष्ट्रातील म्हणलं तर बृहन्मुंबई 1888 साली स्थापन झाली. पुढे बघा, भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ज्या नगरपालिकेची ओळख आहे ती नगरपालिका म्हणजेच आपली मुंबईची नगरपालिका बृहन्मुंबई. आणि सर्वात मोठी नगरपालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील म्हणलं तर पुणे आहे मित्रांनो. कोणती? पुणे आहे. आणि पुढे बघा, सर्वात मोठी महापालिका सदस्य संख्येच्या दृष्टीने म्हणलं तर मित्रांनो कोणती आहे? सदस्य संख्येच्या दृष्टीने म्हणलं तर बृहन्मुंबई आहे. 227 सदस्य आहेत. मुंबई महानगरपालिकेत किती सदस्य आहेत? 227 सदस्य संख्या ही मुंबई महानगरपालिकेची आहे. समजलं? पुढे बघा, सर्वाधिक महापालिका असलेले राज्य, देशात सर्वाधिक महानगरपालिका असणारं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? 29 आहेत. समजलं? 29 आहेत. पुढे बघा, सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातला? तर तो ठाणे जिल्हा आहे मित्रांनो. ठाणे जिल्ह्यात 6 नगरपालिका आहेत. समजलं? बघा मग पुढची घडामोड महत्वाची बघा, विकसित भारत शिक्षा अधिक्षण विधेयक. बघा, हे एक नवीन विधेयक मांडलं गेलंय आणि महत्वाचं विधेयक आहे. विकसित भारत शिक्षा अधिक्षण विधेयक 2025. बघा, उद्दिष्ट काय या विधेयकाचं? आपल्याला उद्दिष्ट विचारलं जातं किंवा उद्दिष्टावरून कोणतं विधेयक आहे असा प्रश्न विचारला जातो. बघा मित्रांनो, या विधेयकाचं उद्दिष्ट आहे उच्च शिक्षणासाठी एकत्रीकृत नियामक स्थापन करणे. उच्च शिक्षणासाठी एकच नियामक स्थापन करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. मग एकत्रीकृत नियामक स्थापन करणे म्हणजे काय? बघा, सध्या आपल्या देशात उच्च शिक्षणाच्या संबंधित ज्या संस्था आहेत त्या कोणत्या आहेत बघा, विद्यापीठ अनुदान आयोग UGC, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद AICTE आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE. आता काय होणार आहे तर ह्या 3 परिषदांचं मित्रांनो, ह्या 3 परिषदांचं काय होणार आहे तर या 3 परिषदांचं विकसित भारत शिक्षा अधिक्षण यामध्ये काय होणार आहे तर विलीनीकरण होणार आहे. यांच्यात एकत्रीकरणातून विकसित भारत शिक्षा अधिक्षण म्हणजेच वैज्ञानिक म्हणजे हेच वैज्ञानिक संस्था स्थापन करण्यात येणार आहे. समजलं? महत्वाचं आहे, शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचं आहे. पुढे बघा, पुढची घडामोड महत्वाची बघा त्याच्यात संबंधित आता लोकपाल कायद्यात 2025 साली दुरुस्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. मग त्या हिशोबानं आपल्याला लोकपाल संबंधित काही महत्वाचे मुद्दे पाहायचे. लोकपाल संबंधित काही महत्वाचे मुद्दे पाहायचे महाराष्ट्राच्या रिलेटेड. बघा, मग महाराष्ट्राचा मूळ लोकायुक्त कायदा कधीचा आहे? प्रश्न ह्याच्यावरती विचारला जातो मित्रांनो. 1971 आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. 1971 आहे. बघा, पहिले लोकायुक्त कोण होते तर पहिले लोकायुक्त मित्रांनो SP कोतवाल होते. पहिले लोकायुक्त कोण होते तर SP कोतवाल होते. त्याचबरोबर बघा, सध्याचे लोकपाल कोण आहेत? सध्याचे लोकपाल कोण आहेत तर न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आहेत. सध्याचे लोकपाल कोण आहेत? न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आहेत. बघा, लोकायुक्त स्थापन करणारे पहिले राज्य, लोकायुक्त स्थापन करणारं पहिलं राज्य म्हणलं तर कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र आहे. आणि लोकायुक्त कायदा करणारे पहिले राज्य मित्रांनो ओडिसा आहे. बघा, कायदा करणारं पहिलं राज्य म्हणलं तर ओडिसा आणि लोकायुक्तची स्थापना करणारं पहिलं राज्य म्हणलं तर महाराष्ट्र येते. समजलं? बघा पुढची घडामोड
बघा बघा आता बिहारची निवडणूक पार पडली मित्रांनो. मग बिहारच्या निवडणुकीशी संबंधित काही गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या गोष्टी माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. बघा त्याच्या अनुषंगानं मैथिली ठाकूर हे नाव आपल्याला माहित पाहिजे. मैथिली ठाकूर, बघा मैथिली ठाकूर या बिहारच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदार आहेत. मैथिली ठाकूर या बिहारच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदार आहेत. त्याचबरोबर बघा सध्या देशातील सर्वात तरुण आमदार आहेत त्या, सध्या देशातील ही त्या सर्वात तरुण आमदार आहेत. कळलं? वय वर्ष 25 आहे. वय वर्ष 25 आहे. आपलं वय वर्ष 25 संपलं तरी आपण कुठं आहे? पोलीस भरतीच्या तयारीत आहे. आणि त्या कोण आहेत? तर आमदार आहेत. समजलं? पुढे बघा मतदारसंघ त्यांचा कोणता होता? तर अलीनगर, दरभंगा जिल्ह्यातला अलीनगर हा मतदारसंघ आहे त्यांचा. आणि त्यांचा पक्ष कोणता आहे? तर भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे. बघा त्याच अनुषंगानं आपल्याला अजून महत्वाची माहिती पाहायची मित्रांनो. बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर नितीश कुमार आहेत. त्यांची निवड झालेली आहे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून. मग त्यांनी असे काय काय पराक्रम केलेत ते पराक्रम आपल्याला बघायचे आहेत. लयच पराक्रम केलेत त्यांनी, बरं का? ते पराक्रम आपल्याला बघायचे. बघा नितीश कुमार यांनी 20 नोव्हेंबर 2025 रोजी गांधी मैदान पटना येथे विक्रमी 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. कितव्यांदा? 10व्यांदा, नॉट अ जोक. कितव्यांदा? 10व्यांदा. 10व्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. कळलं? तुम्हाला प्रश्न विचारला जातो की कितव्यांदा नितीश कुमार यांनी शपथ घेतलेली मुख्यमंत्री पदाची? तर 10व्यांदा घेतलेली आहे. समजलं? बघा त्याचबरोबर पुढे बघा मित्रांनो, ते बिहारचे 22वे मुख्यमंत्री आहेत. किती आहेत? 22वे. आणि नितीश कुमार यांनी बिहारचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे नेते म्हणून विक्रम केला आहे. मग बिहारचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे व्यक्ती कोण? जर असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय असणार आहे? नितीश कुमार. कळलं? बघा बघा त्यांनी एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सर्वाधिक वेळा शपथ घेण्याचा राष्ट्रीय विक्रम केलेला आहे. 10 वेळा झाला म्हणजे 10 वेळा शपथ घेतलीच असणार आहे त्यांनी. बरोबर आहे का? हा, कळलं? बघा पुढची महत्वाची घडामोड बघा. मग ह्याच मुख्यमंत्र्यांच्या अनुषंगानं जर तुम्हाला काही प्रश्न विचारले की बाबा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून आजपर्यंत कोणी पद भूषवलेलं आहे? सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे मित्रांनो सिक्कीमचे पवन कुमार चामलिंग, पवन कुमार चामलिंग हे होते. त्यांनी एकूण 25 वर्ष मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. एवढंच नाव ध्यानात ठेवा, एक फक्त सिक्कीमचे पवन कुमार चामलिंग एकूण 25 वर्ष मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलेलं आहे. समजलं? एवढं एकच बघा, महत्वाचं तुम्हाला पहिलंच विचारतील. कळलं? बघा पुढची महत्वाची घडामोड बघा. राजस्थानमध्ये मतदार याद्यांचे 100% डिजिटायझेशन झालेलं आहे. महत्वाची घडामोड आहे. 100% आपल्या राज्यातील मतदार याद्यांचे 100% डिजिटायझेशन करणारे राज्य कोणते? असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय असणार आहे? राजस्थान. समजलं? राजस्थान. डिजिटायझेशन करणारे म्हणजे मतदार याद्यांचे 100% डिजिटायझेशन करणारे देशातील पहिले राज्य कोणतं आहे? तर राजस्थान आहे. बघा पुढची घडामोड बघा. आता तुम्हाला पेपरला एक प्रश्न हमखास असतो, जुनी नावे आणि त्यात बदल केलेली नवी नावे. बरोबर आहे? बघा मग पीएमओच्या नावात काही बदल झालेले आहेत. बघा ते कोणते कोणते बदल झालेत बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 डिसेंबर 2025 रोजी पंतप्रधान कार्यालयाचे पीएमओचे नाव बदलून सेवा तीर्थ असे केलेले आहे. काय नाव केलेलं आहे? सेवा तीर्थ. बघा बदलण्यात आलेली नावं त्यावेळेस काय काय बदल केलेले आहेत बघा. बघा पीएमओचं नाव काय केलेलं आहे? सेवा तीर्थ. राजभवनचे नाव केलेलं आहे मित्रांनो लोकभवन आणि राजनिवासचं नाव केलेलं आहे लोकनिवास. म्हणजे एकदम ट्रॅडिशनल नाव दिले ते. कळलं? पीएमओ काय केले? सेवा तीर्थ केलेलं आहे पीएमओचं. कळलं? हे महत्वाचं आहे. पीएमओचं नाव काय केलेलं आहे? तर सेवा तीर्थ
केलेलं आहे. राजभवनचं लोकभवन आणि राजनिवासचं लोकनिवास केलेलं आहे. समजलं? पुढची घडामोड बघा. बघा बघा मित्रांनो, ही एक महत्वाची घडामोड पार पडली. राज्य लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांची परिषद. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची परिषद मित्रांनो कुठे पार पडली असा प्रश्न विचारला जातो. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो तेलंगणा. तेलंगणा लोकसेवा आयोगाद्वारे आयोजन केलं आणि ती परिषद पार पडली होती हैदराबाद तेलंगणा येथे. कुठे पार पडली होती? तर हैदराबाद तेलंगणा येथे पार पडलेली होती. समजलं? बघा मग तुम्हाला त्याचे उद्घाटक विचारू शकते. द्रौपदी मुर्मू या उद्घाटक होत्या. कळलं? त्याच्याच अनुषंगानं तुम्हाला लोकसेवा आयोगावरती अजून कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो मित्रांनो बघा. घटनात्मक तरतूद काय आहे? लोकसेवा आयोगाची घटनात्मक तरतूद घटनेच्या भाग 14 मध्ये कलम 315 ते 323 पर्यंत दिलेली आहे. बघा, केंद्रीय लोकसेवा आणि राज्य लोकसेवा आयोग कलम 315 मध्ये दिलेले आहेत आणि हे काय तर घटनात्मक संस्था आहे. बघा, इतिहास व स्थापना या दृष्टिकोनातून जर बघायचं म्हणलं तर बघा 1926 मध्ये पहिला लोकसेवा आयोग स्थापन केलता ली समितीच्या शिफारसीवर. ली कमिशनच्या शिफारसीवर 1926 साली पहिला लोकसेवा आयोग स्थापन केलेला होता. त्याच्यानंतर भारत सरकार कायदा 1935 मध्ये प्रांतांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात आला. प्रांतांसाठी स्वतंत्र आयोग कधी स्थापन करण्यात आला? कधी? 1935च्या कायद्यानुसार. आणि हा जो आयोग असतो तो राजकीय प्रभावापासून मुक्त आणि स्वायत्त असतो. घटनात्मक असतो, स्वायत्त असतो. समजलं? घटनात्मक असतो, स्वायत्त असतो. बघा तर मित्रांनो, आज आपण काही महत्वाचे जे ठळक महत्वाच्या घडामोडी होत्या त्या आज आपण पाहिलेल्या आहेत. आपण अशाच रोज महत्वाच्या फक्त IMP ज्याच्यावरती प्रश्न तुम्हाला पेपरला हमखास येण्याचे चान्सेस आहेत अशाच घडामोडी आपण इथं रोज पाहणार आहोत. आपलं चॅनल तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक पाठवा. धन्यवाद.